मुळात माझा स्वभाव जो आहे तो तुडतुडे आहे. मी एका ठिकाणी बसणारा माणूस नाही आहे. त्या एक्सप्रेसवेवर आपल्याला वेगाची मर्यादा असते बघ, स्पीड लिमिट तरीसुद्धा माणसं झुम झुम इकडून तिकडून तसे विचार येत राहतात आणि ते मग कृतीत परावर्तित होतं आणि मग तो स्वभाव बनून मग ते व्यक्तिमत्व बनतं. तसं काहीतरी आहे. पण 2 स्पेशलच्या वेळेला क्षितिज पटवर्धन नावाचे जे लेखक दिग्दर्शक आहेत, तर त्यांना मला सांगितलं की अशी अशी कथा आहे हो मराठींची, त्याच्यावर मला नाटक करावं असं वाटतं. तर मी आणि सई तामणकर करणार होतो. आम्ही म्हटलं करूया, पण म्हटलं हे जे नाटक आहे त्या 2 मित्रांची गोष्ट आहे. प्रेमकथा कशी होऊ शकेल, लव्ह स्टोरी कसं, तर म्हटलं ते मी करतो, बरोबर 60 दिवसांनी तुला फोन करतो. तर त्याचा बरोबर मला 62व्या दिवशी फोन आला. आपण ऐकलं फर्स्ट हाफ ऐकला. मी म्हटलं मी करतो हे नाटक, कारण हमीदवाई नंतर नाटकच केलं नव्हतं. आणि सेकंड हाफ ऐकला. मी म्हटलं मी हे प्रोड्यूस करतो, कारण पहिल्यांदा त्यानं प्रयोग केला होता असा की पार्श्वसंगीत नाही आहे त्याला, फक्त भवतालात ज्या गोष्टी आहेत, म्हणजे बोलताना हा आवाज आला, हे काहीतरी झालं, बाहेर रहदारीचा आवाज आहे, असे आवाज होते फक्त. म्हणजे फारच इंटरेस्टिंग आहे आणि फार छान काहीतरी. तर त्यानं मला सांगितलं होतं की 2 पायावर तो असा उभा आहे, तो नीट नेटका माणूस आहे, स्वच्छ विचार आहेत त्याचे आणि टापटीप आहे तो, करारी व्यक्तिमत्व वगैरे वगैरे. आणि पण डोळे आण ह्याचे त्या मिलिंद भागवतचे. मग माझा आवडता नट आहे मोहन गोखले. मी माझ्या संहितेतच स्क्रिप्टमध्ये त्याचा फोटो ठेवला होता आणि त्याचे डोळे ठेवले होते असे एनलार्ज करून डोळे. तर मी मोहन गोखलेचे डोळे बघून रोज, काय माहिती ते आपल्या बाप जन्मात त्याच्यासारखं काय काम आपल्याला जमेल का, पण काहीतरी ते थांबणं, ते बोलणं, तसं त्याची वाचा. मिलिंद भागवत आहे तो, मी जितेंद्र जोशी आहे, मी मारवाडी आहे. तर ती जी वाचा आहे, मग अतुल परचुरे यांचं बोलणं ऐकायचं, मग मनात आणायचं की परेश मोकाशी कसं बोलतात, मग संजय मुने कसं बोलतात. तर ते आणून ते मग झालं. ते काय तुला ते कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर वाटलं का मूळ स्वभावापासून? नाही, त्यातला काही स्वभाव माझा आहे त्याचा आणि माझा, काही गोष्टी आहेत त्याच्या माझ्या, नाही का, त्याचं आणि माझं काहीतरी आहे साम्य. फक्त एक आहे की तो त्याचा उद्वेग जो आहे, तो उद्वेग व्यक्त करताना तो संयमानं व्यक्त करतो. मी तितका संयमी माणूस नव्हे.